हॅलो. तर हा आमच्या काश्मीर ट्रिपमधला चौथा दिवस आणि स्पेशल म्हणजे आज आमची सेकंड ॲनिव्हर्सरी होती. दुपारी आम्ही पहलगामला पोचलो आणि संध्याकाळी हॉटेल चेक इन केलं. जरा रेस्ट करणार होतो, पण निसर्ग बघायची एक्साइटमेंट इतकी होती की बॅग्स ठेवले आणि लगेच बाहेर पडलो. खरं सांगायचं तर आम्ही प्लॅन करायच्या आधी काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये एक टेररिस्ट अटॅक झाला होता. बैसारन व्हॅली जे आमच्या लिस्टमध्ये होतं ते बंद केलं गेलं होतं सिक्युरिटी रिझन्समुळे. आम्ही थोडे नर्वस होतो आणि बेबी पण सोबत होतं. पण बिलीव्ह मी, तिथे गेल्यावर सगळं सेफ वाटलं. सिक्युरिटी चांगली होती, लोकं काम आणि हेल्पफुल होते आणि टुरिस्ट क्राऊड पण डिसेंट होता. सो ओव्हरऑल सेफ अँड पीसफुल फील झालं. पहलगामची ब्युटी डिस्क्राईब करायला शब्द कमी पडतील. नद्या, डोंगर, झाडे, गार हवा, सगळं एकदम पोस्टकार्डसारखं. इतक्या रिसेंट इन्सिडेंटनंतरसुद्धा सराउंडिंग्स इतके शांत, स्वच्छ आणि सोलफुल वाटत होते. वी वर ऑनेस्टली ब्लोन अवे बाय द नेचर अँड वाईब. आम्ही हॉर्स राईड घेतली आणि ऑनेस्टली थोडी भीती वाटत होती, कारण आमच्यासोबत होता युवान, आमचं बाळ. डोंगरात त्या ट्रेल्सवर घोड्यावरून जायचं बेबीसोबत रिस्की वाटत होतं. बट स्लोली इट टर्न इन टू अ फन ॲडव्हेंचर. आम्ही व्हिजिट केलं मामलेश्वर टेम्पल, ओल्ड शिकरगा, पहलगाम व्हॅली अँड वॉलनट गार्डन. ईच स्पॉट वॉज सुपर सिनिक. संध्याकाळी परत हॉटेलला आलो. फुल थकलो होतो, पण तरीही छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. केक कट केला, डिनर घेतला आणि दिवसाचा एंड एकदम परफेक्ट झाला. फर्स्ट हनीमूनच्या 2 वर्षानंतर आता ही ट्रिप युवांसोबत. हा अनुभव खूपच वेगळा होता आणि सेकंड ॲनिव्हर्सरी खूपच स्पेशल. मोमेंट्स लाईक दिस वील रिअली रिमेंबर फॉर एव्हर. बाय.